आणि थेट जाणार आहोत अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आता सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे हे स्वतः या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इतकंच नाही तर उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील या शिष्टमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, मनोज जरांगे यांचं मत परिवर्तन करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालंय। मनोज जरांगे हे स्वतः बाहेर येऊन या शिष्टमंडळाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा पवित्रा जाहीर केलेला आहे। इतकंच नाही तर मुंबईत आझाद मैदानात देखील आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे। लक्ष्मण सोळंके सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय आणि स्वतः जरांगे हे शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळाले। नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची मनधरणी करण्यामध्ये, त्यांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतं का? सागर, आपण आता बघितलंय की शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील आणि शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर उदय सामंत यांचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही क्षणात आपण जर बघितलं तर या ठिकाणी विखे पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। आणि या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या आंदोलनाच्या इशारावर या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चा करणार आहे। आणि हे शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा करतं, मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात हे शिष्टमंडळ यशस्वी ठरतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आताच आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही प्रकारचे जर या ठिकाणी सरकार फक्त आश्वासन देत असेल आणि त्या आश्वासनाची पूर्तता जर करत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर या ठिकाणी ठाम आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते जर शिष्टमंडळ येऊन जर इथं 58 लाख नोंदी ज्या आहेत त्या नोंदीप्रमाणे जर या ठिकाणी जर प्रमाणपत्र वितरित करणार नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार आहे। कोणत्याही क्षणी या ठिकाणी 29 ऑगस्ट अगोदरच जर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर माझा आंदोलन हे या ठिकाणी सुरूच असणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। आपण बघू शकतो की आता शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळात या ठिकाणी आता काही क्षणात या ठिकाणी जर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुद्धा सुरू होईल। आपण जर बघितलं तर उदय सामंत आणि शंभूराजे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुद्धा करतायत। या ठिकाणी आता काही क्षणात विखे पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल होईल आणि विखे पाटील दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी या चर्चेला सुरुवात होणार आहे। या चर्चेतून काय समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच लक्ष्मण, त्यामुळे या चर्चेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुम्ही आपल्यासोबत राहाच। ही दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आता हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर मंत्री उदय सामंत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर काही क्षणामध्येच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील पोहोचतील आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारचं हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला होता आणि त्यानंतर आता शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलाय। लक्ष्मण, ही दृश्य आपण पाहिली तर फार बोलकी आहेत। कारण शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांचं स्वागत स्वतः मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। मात्र काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यामध्ये मात्र त्यांनी इशारा दिलेला होता। आणि ही दृश्य आपण पाहतोय, राधाकृष्ण विखे पाटील आता पोहोचलेले आहेत। प्रसाद लाड हे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। लक्ष्मण, सागर, आपण बघू शकतो की आता या ठिकाणी विखे पाटील आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। आता काही क्षणात या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कारण की आपण इशारा दिलेला होता की या ठिकाणी सरकार तिकडे आपली भूमिका मांडत असतं आणि त्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली होती। आणि त्याच वेळेस आपण बघू शकतो की शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेलं होतं। त्यावेळेस मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की
की या ठिकाणी जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य करत नाही तोपर्यंत ह्या आमची भूमिका या ठिकाणी आंदोलनाची भूमिका असणार आहे. कारण की 28 तारखेपर्यंत अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या अल्टिमेटम नुसार आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. सागर, नक्कीच लक्ष्मण, आता चर्चेला जवळपास सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच कदाचित ही चर्चा होऊ शकते. सर्वच नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलंय आणि आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यामध्ये, त्यांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लक्ष्मण, काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यामध्ये नेमके काय मुद्दे मांडलेले होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला होता. आपण बघू शकतो सागर, मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं 3 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, मात्र हे सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्या आश्वासनाची पूर्णपणे पूर्तता या ठिकाणी होत नाहीये. त्यामुळे मराठा समाज आता या ठिकाणी जागा झालेला आहे. सरकार येतं, शिष्टमंडळ येतं, चर्चा करतं आणि आश्वासनं देतं, पत्रही काढतं, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे यावेळेस 58 लाख नोंदी घेतल्याशिवाय मराठा समाज आता गप्प बसणार नाही. सरकारकडून मराठा समाजाची थट्टा सुरू आहे असा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला होता आणि त्या अनुषंगानं 28 तारखेपर्यंत आज जरी चर्चेला शिष्टमंडळ आला असलं तरी चर्चेतून नेमकं काय चर्चा करतं हे पाहणं महत्वाचं असणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणले होते. तर शिष्टमंडळांनी जर ठोस या ठिकाणी जर 58 लाख नोंदीबाबत जर या ठिकाणी जर खुलासा केला नाही किंवा त्या नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र दिलं नाही तर मी माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहील असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला होता. कारण की आपण जर बघितलं तर शिष्टमंडळ येतं, चर्चा करतं आणि आदेश काढतं, त्यानंतर कुठला तरी GR काढतं आणि त्यानंतर मराठा समाजाचं कुठेतरी साथवण केल्यासारखं सरकार या ठिकाणी आश्वासन देऊन निघून जातं आणि मात्र या ठिकाणी समाजाच्या ज्या 58 लाख नोंदी आहेत, शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी मात्र प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. आता आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 तारखेपर्यंत हा या ठिकाणी इशारा दिलेला होता. 28 तारखेपर्यंत जर सरकारने संपूर्ण मागण्या मान्य नाही केल्या तर 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला होता. त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी असं सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं की 28 तारखेनंतर तर या ठिकाणी सरकारने जर निर्णय घेतला नाही 29 ऑगस्ट पासून या ठिकाणी आंदोलन केली जाणार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. हे आंदोलन या ठिकाणी किती तारखेपर्यंत चालतं आणि त्यानंतर मुंबईत केव्हा जायचं याचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यात काय चर्चा होती हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच लक्ष्मण, तुम्ही आपल्या सोबत राहाच. तर आता सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. दरम्यान या भेटीला येण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा देखील झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये पोहोचलंय. यावेळी आता मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका या संदर्भात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण 29 ऑगस्टला मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. अंतरवली सराटीमध्ये सुरुवातीला आंदोलन होईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये आझाद मैदानात देखील आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला होता. इतकंच नाही तर ही शेवटची लढाई आहे असं त्यांनी सरकारला आवर्जून सांगितलेलं होतं. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि त्यावर सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन होऊ नये, मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, अर्थातच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि ही सर्वच मंडळी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेकदा चर्चा देखील झालेल्या होत्या. मात्र सरकार दिलेलं आश्वासन पाळत नाही असा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारचं शिष्टमंडळ हे या ठिकाणी पोहोचलंय. दरम्यान कागदपत्रांचं वाचन मनोज जरांगे त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून केलं जात आहे.